रखडलेल्या पुलासाठी पहुरचे पत्रकार उतरले रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखला तर शेकडो वाहनांच्या लागल्या रांगा। महिन्याभरातच पुलाचे काम पूर्ण करू, प्राधिकरण अभियंत्यांचे आश्वासन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। खानदेश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F वरील पहुर येथील वाघूर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहुर येथे चक्क पत्रकार बांधवच रस्त्यावर उतरले। तब्बल तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यावर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी सदर पुलाचे काम महिनाभरात पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या प्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। सदरील आंदोलन हे पहुर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 12 सकाळी 10 वाजता वाघूर नदी पुलावर करण्यात आले। प्रारंभी याच पूल परिसरात रखडलेल्या पुलामुळे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप स्वर्गीय अरुण मोरे, स्वर्गीय राहुल पावरे यांच्यासह प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी विद्यार्थिनीच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाटे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, माजी अध्यक्ष गणेश पांढरे, रवींद्र घोलप, रवींद्र लाटे, शंकर भामेरे आदी पत्रकार बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी जामनेर येथील पत्रकार भानुदास चव्हाण, शांताराम झालटे, शिंदुर्णी येथील पत्रकार देवेंद्र पारळकर, पिंपळगाव येथील पत्रकार संतोष पांढरे यांच्यासह सादिक शेख, कार्याध्यक्ष किरण जाधव, डॉक्टर संभाजी क्षीरसागर, जयंत जोशी, हरिभाऊ राऊत आदी पत्रकार बांधव यावेळी रस्त्यावर उतरले होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।